स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देव, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देव, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येती हरीचे दास, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती, यमधर्म वाट पाहे निरंतर, यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती, तुका म्हणे पावावया पैल पार, तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. विठाला योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्य खिल शक्तिधरा स्वधाम्ना, अन्यांशास्त्रचरणा शवनत्वगादिं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन पांडुरंगाकारो प्रथमाला माला, पांडुरंगा करू करू करो प्रथमाला माला, पांडुरंगा करू प्रथमाला माला, पांडुरंगा करू 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 प्रथमाला माला, पांडुरंगा करू प्रथमाला माला, पांडुरंगा करू 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 प्रथमाला माला, पांडुरंगा करू प्रथमाला माला, पांडुरंगा करू 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 प्रथमाला माला, दुसरे चरणा सताचिया, दुसरे चरणा सताचिया, त्यांच्या कृपादाने करता विसारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने करता विसारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथमाला मना, दुसरे चरण सताचिया, त्यांच्या कृपादाने करता विसारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथमाला मना, दुसरे चरण सताचिया, त्यांच्या कृपादाने करता विसारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे हे मस्तक हे पायावरी, हे मस्तक हे पायावरी, या वार करी सताचा, या वार करी सताचा, हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी सताचा, या वार करी सताचा, सेवे लागी सेवक झालो, तुम्हाला लागलो निज चरणा, हो स्वामी तुका या देवा, यावरी ना करावा वेर, सेवे लागी सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणा, हो स्वामी तुका या देवा, यावरी ना करावा वेर, अवेर. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः,
वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टक विठाला विठाला स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देव मृत्युलोकी भावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती विठाला विठाला सज्जना हो भगवान परमात्म्याची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावरची वाग्देवी विराजमान झाली त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेलेले आहेत आपली संत मंडळी खूप मोठी आहे त्यामधील जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहो निवासी जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराया यांचा अवघ्या 5 चरणाचं बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठला विठला अभंग हा तुकोबारायांचा आहे उपदेश करत असताना तुकोबाराय सांगतात की आपण मानव देह घेऊन या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो आपलं असणारं परम भाग्य आहे महत भाग्य आहे कारण की हा मानव असणारा देह मानव देह सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नाही हा मानव देह हा नरदेह आम्हालाही प्राप्त झाला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे होता अशी अपेक्षा स्वर्गामधली अमर असणारी देवता सुद्धा करतात की स्वर्गीचे अमारा इच्छितात ये देव काय इच्छा उत्पन्न करतात की मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा अरे स्वर्गामधले सर्व सुख त्या ठिकाणी सोडून या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा या मृत्यूलोकामधला नाशवंत असणारा देह आम्हाला प्राप्त व्हावा ते का अशी अपेक्षा करता त्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तुम्ही करणार काय त्यावेळी संत महात्मे सांगतात या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आम्ही भगवंताचं नामचिंतन करू नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाओ गीती या भगवंताचं नामचिंतन या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर आम्ही करू नामस्मरण करायचंय नामचिंतन करायचंय मग वैकुंठामध्ये करा स्वर्ग लोकामध्ये करा त्या ठिकाणी का करू शकत नाही तर संत तत्वांनी सांगितलं की वैकुंठ लोक या ठिकाणी सर्व भोगभूमी आहेत या ठिकाणी नवीन पुण्य त्या ठिकाणी उत्पन्न आपण करू शकत नाही निर्माण करू शकत नाही या मृत्यूलोकामध्ये जे काही कर्म आपण केलं या कर्माचा या पुण्याचा उपभोग आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो पण जे नामचिंतन आहे जे नामस्मरण आहे ते फक्त या मृत्यूलोकामध्ये केलं जातं कारण की हा सुख सोहळा स्वर्गी नाही जो भगवंताच्या नामचिंतनाचा जो हरिकीर्तनाचा सोहळा मृत्यूलोकामध्ये साजरा केला जातो जी कीर्तन प्रवचन भजन या मृत्यूलोकामध्ये साजरी केली जातात भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधनं जी मृत्यूलोकामध्ये केली जातात हा असणारा सोहळा स्वर्ग लोकामध्ये नाही त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन आम्ही करू शकत नाही ना म्हणून या ठिकाणी आल्यानंतर आम्ही भगवंताचं नामचिंतन करू आणि या ठिकाणी इहलोकाची यात्रा संपून पुन्हा भगवंताच्या चरणाजवळ त्या ठिकाणी स्थित होऊ या वैकुंठामध्ये या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपल्याला करता येत नाही पण ऐका या मृत्यूलोकामध्ये राहून जो अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करतो आणि त्या नामस्मरणाची ताकद बघा त्या ठिकाणी नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीने ज्यावेळी देह या मृत्यूलोकामध्ये टाकला ना आणि त्या जीवात्म्याचा आत्मा ज्यावेळी स्वर्ग लोकाकडे जात असतो ना त्यावेळी अरे वैकुंठीचे जन सदा इच्छिताती या वैकुंठामधले जेवढे काही जीव त्या वैकुंठामध्ये असतात ना पुण्यात्मा वैकुंठामध्ये असणारी देवता त्या जीवात्म्याची त्या पुण्य आत्म्याची वाट बघत असतात का तर कधीतरी एखादा हरिभक्त कधीतरी एखादा संत महात्मा या ठिकाणी वैकुंठामध्ये येईल आणि त्याची संगती जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात रे यमधर्म वाट पाहे निरंतर या ठिकाणी एखादा हरिभक्त ज्यावेळी या इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये जात असतो ना जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त घाबरतो महाराज आपण कशाची भीती आहे सर्वांना कुणाला घाबरतो आपण मृत्यूला घाबरतो महाराज यमाला घाबरतो यम जर आपल्या समोर असा उभा राहिला ना महाराज तर थरथर माणूस त्या ठिकाणी कापत असतो सगळ्यात जास्त घाबरतो ही यमदेवतेला सगळ्यात जास्त भीतो आपण मृत्यूला परंतु तो यमधर्म सुद्धा
या ठिकाणी एखादा संत महात्मा हरिभक्त ज्यावेळी आपला देह टाकून स्वर्ग लोकाकडे जात असतो त्यावेळी हात जोडून नम्रपणे आपला माथा झुकून त्या हरिभक्ताच्या समोर त्या ठिकाणी वाट बघत असतो. रे यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठत असे. आणि याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे पावा वया पहिलं पार नाम मंत्रसार भाविक असे. या ठिकाणी हे पहिले थडीला जर जायचं असेल, हा संसार सागर तरुण जर जायचं असेल तर एकमेव साधं आणि सोपं साधन सांगितलं ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर या ठिकाणी आपण ही इहलोकाची यात्रा सहजरित्या त्या ठिकाणी पार करू शकतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु ते असणारं नामचिंतन अंतकरणापासून या ठिकाणी आपण केलं पाहिजे. अभंगाचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहिला. आपण सर्वजण किम निमित्ताने या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे की कैलासवासी हरिभक्त परायण बाबाजी रंभाजी खेडकर यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले? 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सुंदर असणारा परिवार देखील आहे. लवकरच त्यांना या इहलोकाची यात्रा या ठिकाणी संपवावी लागली. त्यांचे वडील असणारे रंभाजी धोंडीबा खेडकर, त्यांच्या पत्नी श्रीमती ज्या हरिभक्त परायण आहेत, ज्या स्वतः कीर्तनकार आहेत, अशा असणाऱ्या श्रीमती मंगल बाबाजी खेडकर या ठिकाणी त्यांच्या दोन्ही असणारे मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही त्या म्हणजे संपूर्ण असणारा परिवार जो आहे महाराज, या परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला आहे. त्यांची असणारे मुलं कुमार सुनील बाबाजी खेडकर, कुमार अनिल बाबाजी खेडकर, त्यांच्या दोन्ही असणाऱ्या मुली सौभाग्यवती शीतल सुखदेव बनकर, सौभाग्यवती सोनल प्रदीप शिंदे आणि त्यांचे दोन्ही जावई सुखदेव महाराज बनकर आणि प्रदीप दादा शिंदे. आणि समस्त खेडकर परिवार भरपूर मोठा आहे. त्यांचे भाऊ सुद्धा आहेत, बहिणी आहेत, नातवंड आहेत, मेहुण्या आहेत, नातू आहेत. फार मोठा असणारा परिवार आहे. परंतु एवढ्या मोठ्या परिवारामधून या ठिकाणी हा पुण्य आत्मा आपल्यामधून निघून गेला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन, निस्वार्थ असणारा भगवंतावरती प्रेम आणि अंतकरणापासून या ठिकाणी परमार्थाचा वसा आपल्या हाती घेतलेलं हे कुटुंब या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना माहिती की सर्व वारकरी कुटुंब या ठिकाणी आहे. ज्यांनी आपला देह या ठिकाणी ठेवला महाराज, त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं. म्हणून तर बघा की आत्ता जो महिना चालू आहे, आत्ता संक्रांत होऊन गेली बघा. म्हणजे आजची ही 16 तारीख म्हणजे परवा दिवशी संक्रांत झाली. हे उत्तरायण या ठिकाणी चालू आहे आणि या उत्तरायणमध्ये या ठिकाणी यांचं प्रथम पुण्यस्मरण आलं. म्हणजे या ठिकाणी जे काही नामस्मरण नामचिंतन या ठिकाणी घडणार आहे ना, याचं अधिक असणारा पुण्य आणि भगवंत त्यांना त्यांच्या चरणाजवळ जागा देतील याच्यामध्ये यत्किंचितही त्या ठिकाणी संशय नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हे त्यांच्या पुण्याने त्यांनी जे भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी केलं त्याचं या ठिकाणी फळ या ठिकाणी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु ज्या लोकांमध्ये आज आपण आहोत महाराज, या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. जाणं जरी दुःख देणारं असेल तरी या मृत्यूलोकामध्ये जेवढे काही जीव आले महाराज, त्या प्रत्येकाला जायचे. मी स्वतः सांगत नाही, संत महात्मे सांगतात. आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी जी काही संपूर्ण सृष्टी आपण बघतो ना, म्हणजे जेवढ्या गोष्टींना आपण बघू शकतो त्याच्यामध्ये वृक्षवल्ली म्हणजे काही जे असेल सृष्टीमध्ये ज्यांना आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो ना, या विश्वामध्ये एकही गोष्ट अशी नाही की त्या गोष्टीचा कधी नाश होणार नाही, ती गोष्ट कधी नाश पावणार नाही, ती गोष्ट कधी मरणार नाही. या ठिकाणी जेवढं उत्पन्न झालं तेवढं नश्वर आहे. एक ना एक दिवस जाणार आहे, एक ना एक दिवस त्याचा अंत आहे, संपणार आहे. मी स्वतः सांगत नाही, माऊली ज्ञानोबा सांगतात, अरे उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजना म्हणजे काय? उपजना म्हणजे जन्माला येणं. अरे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे चक्र रहाड गाडग्यासारखं सतत या ठिकाणी फिरत राहणार आहे. याच्यामध्ये आपला सुद्धा कितीतरी वेळा जन्म झाला, कितीतरी वेळा आपण मृत्यूला या ठिकाणी प्राप्त झालो. म्हणजे हे जन्म मृत्यूचं चक्र या ठिकाणी बंद होत नाही. आणि त्याच न्यायाप्रमाणे या ठिकाणी हा जीवात्मा या इहलोकाची यात्रा संपून आपल्यामधून निघून गेले. परिवारावरती फार मोठं असणारं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांचे असणाऱ्या 2 मुलं त्यांनी लाख असं प्रयत्न केले महाराज की आपले वडील त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिसतील कधीतरी त्यांच्याशी 2 शब्द बोलायचे आपल्याला, तर ती गोष्ट शक्य नाही. कारण की या इहलोकामधून गेलेला जो जीवात्मा आहे तो पुन्हा कधीही त्या ठिकाणी पाठीमागे येत नाही. परंतु आजचा हा दिवस असा आहे
की या पुण्य आत्म्याचं स्मरण आहे म्हणजे पुण्यस्मरण आहे. आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता हा पुण्य आत्मा पुन्हा आपल्या कुटुंबाला बघण्यासाठी शेवटचं आपल्या कुटुंबामध्ये या ठिकाणी येणार आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. काय येणार आहे महाराज की या ठिकाणी जे काही पुण्य एकत्रित झालं ते सर्व पुण्य घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आपण संत महात्मे नेहमी संत महात्म्यांचे वचन जीवनामध्ये आपण ऐकत आलेलो व्यक्ती महत्व या ठिकाणी आहात. या ठिकाणी बरेच महाराज मंडळी सुद्धा ताईंमुळे उपस्थित आहेत कारण की सर्व हे वारकरी कुटुंब या ठिकाणी होतं. या ठिकाणी प्रत्येक जण महाराज आज या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक जण महाराज आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आपण प्रत्येक जण भगवंताची अंतःकरणापासून या ठिकाणी सेवा करणारी माणसं आहोत. मग बऱ्याच जणाला प्रश्न पडतो की भगवंताची सेवा करत असताना सुद्धा एवढ्या लवकर या ठिकाणी का गेली असतील. परंतु या ठिकाणी प्रत्येकाचा मृत्यूची काळ आणि प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ जी आहे ज्यावेळी आपला जन्म झाला महाराज त्याच वेळी आपली शेवटची दिनांक तारीख आणि वेळ जी आहे ठरलेली ती प्रत्येकाची ठरलेली असते. फक्त कोण कधी जाईल हे मात्र आपण सांगू शकत नाही. त्या न्यायाप्रमाणे सर्व प्रकार प्रत्येकाच्या जीवनामध्ये या ठिकाणी घडत असतो. परंतु हे घडत असताना जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे महाराज. आतापर्यंत जो काळ आहे हा फार चांगला काळ आहे. आतापर्यंत जे भजन होतात कीर्तन होतात सप्ताह होतात पुण्यस्मरणानिमित्त सुद्धा कीर्तन होतात. आता बऱ्याच भागामध्ये दशक्रिया विधी असेल महाराज त्याही वेळेमध्ये कीर्तन होतात महाराज. आताचा काळ फार चांगला आहे. परंतु इथून पुढे जी अवस्था होणार आहे महाराज इथून पुढे पुण्यस्मरणाच्या वेळी कीर्तनच होईल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही की आहे आपल्याला गॅरंटी नाही महाराज देऊ शकत नाही. आपण ज्यांना असेल ना त्यांनी फक्त पाठीमागं कोरोनाचा काळ आठवायचा. 2019-20 कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोक गेली महाराज. कित्येक जणांचा त्या ठिकाणी दशक्रिया विधी सुद्धा झाला नाही का. तिकडं हॉस्पिटलमध्ये गेले तिकडेच मृत्यू त्या ठिकाणी आला त्यांना. तिकडेच महानगरपालिकेच्या लोकांनी अंत्यविधी केला. जिथं अस्थी घरी आली नाही हस्ती जिथं घरी आली नाही तिथं प्रथम पुण्यस्मरण काय आणि दशक्रिया काय महाराज मुलांना ती करण्याची सुद्धा संधी नाही प्राप्त झाली. मग इथून पुढे आपण गेल्याच्या नंतर आपले मुलं फार मोठे पुण्यस्मरण करतील. त्याचं पुण्य जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. नंतर भगवंत उत्तम गती देईल. या भानगडीमध्ये पडायचे दिवस आता राहिलेले नाही. अरे जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण अंतःकरणापासून केलं पाहिजे. विठाला विठाला घडलं पाहिजे नामचिंतन. बरं बऱ्याच भागामध्ये बऱ्याच व्यक्ती महत्वांना असा प्रश्न पडतो महाराज. लोक म्हणतात ताई जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्या माणसाला व्यवस्थित बघणं हे मुलांचं कर्तव्य आहे. आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. पण आई वडिलांचा देह पडल्यानंतर वडील जाओ किंवा आई जाओ यांनी देह ठेवल्यानंतर का मोठे मोठे कीर्तनं ठेवतात. काय एवढा मोठा खर्च करायचा रिकामे पाहुणे मंडळी बोलून घ्यायचे त्यांना जेव घालायचं. बाबा काय हे कार्य केलं पाहिजे. नाही केलं तर काय होतं महाराज यांच्यासाठी एक सांगून जाईल. या ठिकाणी आपले आई वडील जे असतात महाराज इतर हाताच्या फोडाप्रमाणे आपला सांभाळ करतात आणि त्यांची अंत्येष्टिक्रियाचे नंतरचे विधी आहेत हे सर्व मुलांनी व्यवस्थित करणं हे मुलांचं काय असतं आद्य कर्तव्य असतं. आपण लाख प्रयत्न केले की आई वडिलांच्या उपकारामधून आपण उत्तीर्ण व्हायचं तर ते शक्य नाही महाराज. का शब्दज्ञानी माणूस फक्त आपण वर्णन करू शकतो परंतु लाख प्रयत्न करा आई वडिलांच्या उपकारामधून उत्तीर्ण होऊच शकत नाही. एक अंशतः का होईना उत्तीर्ण होण्याकरता केले जाणारे आपले हे प्रयत्न आहेत. प्रथम पुण्यस्मरणापर्यंत जे काही आपण आपल्या वडिलांच्या नावाने करत असतो महाराज दानधर्म असेल पुण्य असेल त्यामध्ये अन्नदान असेल ज्ञानदान असेल भूदान असेल गोदान असेल कांचनदान असेल इतरही दानाचे भरपूर त्या ठिकाणी प्रकार आहेत. जे काही दान आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या वडिलांच्या नावे करतो महाराज हे प्रथम पुण्यस्मरणापर्यंत ती संधी या ठिकाणी या कुटुंबाला दिलेली असते. या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी हे सर्व पुण्य घेऊन हा जीवात्मा भगवंताच्या चरणाजवळ लीन होत असतो महाराज. ज्यावेळी आपला देह पडला कधी ठरवतो आपण या 3.5 हाताचा जो नरदेह आहे महाराज या देहामधून या ठिकाणी ज्यावेळी आत्मा आपला बाहेर पडतो त्यावेळेस डॉक्टर लोक येतात चेक करतात सांगतात हा व्यक्ती आपल्यामध्ये राहिला नाही. कधी ठरवलं जातं ज्यावेळी या देहामधून राम निघून जातो. मग देह तरुण असो किंवा वृद्ध असो आपला देह 10 वर्षाचा जरी असेल महाराज या 10 वर्षाच्या देहामधून जर राम निघून गेला ना तर त्या ठिकाणी ठेवतात. किती दिवस ठेवतात घरामध्ये किती दिवस ठेवता घरात नाही महाराज. आपण लाखो रुपयाची इस्टेट जरी कमवली महाराज तरी आपल्याला घराच्या बाहेर काढलं जातं. लाख जरी आपण संपत्ती कमवली महाराज तरी शेवटची आंघोळ कुठे असते आपल्याला जिवंत असताना नाही
मेल्याच्या नंतर बघा आपला 2 कोटीचा जरी बंगला असला 50 लाखाचं बाथरूम जरी त्या बंगल्यामध्ये असेल ना, तर शेवटची आंघोळ जी आहे ती कुठे असते? बंगल्याच्या बाहेर असते, म्हणजे घराच्या समोर असते महाराज. ही प्रत्येकाची अवस्था आहे, प्रत्येकाचा या ठिकाणी आपल्याला त्याच अवस्थेमधून जायचे महाराज. म्हणून या ठिकाणी सांगून जाईल, या देहामधून राम निघून गेल्याच्या नंतर 17 तत्वामध्ये आपला असणारा जीवात्मा बाहेर पडतो. मला सांगा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये बऱ्याच जणांना शास्त्र कळतं, काही काहींना शास्त्र माहिती नाही, काही काही जण त्या शास्त्रापर्यंत पोहोचत नाहीत. देहामधून आत्मा बाहेर पडल्याच्या नंतर लगेच आपण त्या देहावरती अंत्यसंस्कार करतो का? किती वेळ थांबतो आपण साधारणतः अंदाजे? 3 ते 3.5 तास आपण थांबतो. का थांबतो याचं कारण माहिती आहे आपल्याला? माहिती आहे? पाहुणे मंडळी येईपर्यंत बरेच जणांची अशी शंका आहे महाराज, आणि बरेच जणांचं मान्यताच अशी आहे की आपण म्हणतो पाहुणे मंडळी येईपर्यंत मुलीला आमच्या गावी दिलेले असतात, कुठेतरी मुलं बाहेर गावी शिकायला असतात, या सगळ्यांना यायला जरा वेळ होतो, तोपर्यंत आपण 3 ते 3.5 तास ही अंत्ययात्रा थांबून ठेवतो, अंत्यविधी थांबून ठेवतो. परंतु त्याचं शास्त्रीय शुद्ध कारण असं अजिबात नाही. देह पडल्यानंतर या ठिकाणी आपला जो जीवात्मा आहे हा भगवंताच्या दूतासोबत स्वर्ग लोकामध्ये जाऊन पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येत असतो. या मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकाचं अंतर आहे 99 लाख किलोमीटर. या मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकाचं अंतर किती किलोमीटर आहे? 99 नाही, 99 लाख किलोमीटर आहे महाराज. 99,000 नाही, 99 लाख किलोमीटर. मग या ठिकाणी 99 लाख किलोमीटर या जीवात्म्याला जावं लागतं. गणित शास्त्रामध्ये घटिका नावाचं एक प्रकरण आहे. एका घटिकेमध्ये 24 मिनिटं असतात. जाण्यासाठी म्हणजे इथून मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकापर्यंत जाण्यासाठी 4 घटिका लागतात. किती? 4 घटिका. 24 चोक 96 मिनिटांमध्ये या मृत्यू लोकामधून हा जीवात्मा भगवंताच्या दूतासोबत स्वर्गापर्यंत त्या ठिकाणी जातो आणि पुन्हा 4 घटिकामध्ये पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येतो. म्हणजे 192 मिनिटांमध्ये हा जीवात्मा या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे येत असतो. तो कालावधी जवळपास आहे 3 तास ते 3.25 तास, म्हणजे पहिले 3.5 तास. म्हणून आपण त्या प्रेतावरती अंत्यसंस्कार करू शकत नाही. हा जीवात्मा पाठीमागे आलेला आपल्याला कळत नाही. साधारणतः अंदाजे आपण त्या ठिकाणी थांबतो. महाराज, पहिली आंघोळी घराच्या बाहेर त्या ठिकाणी घातली जाते. वडील जर गेले असतील ना, तर ते स्नान घातल्याच्या नंतर त्या मृत व्यक्तीच्या कमरेला एक उपरणं बांधलं जातं. जेवढे जाणकार व्यक्ती आहेत त्यांच्या लक्षामध्ये येईल, त्या आपण उपरणं म्हणतो महाराज. परंतु पांढरा कपडा असेल तो त्या ठिकाणी त्याचा खरा शब्द आहे उपप्रावरण. आपण त्याचा अपभ्रंश केला, आपण उपरणं म्हणतो. ते अर्ध बांधतात, अर्धा भाग त्याचा रिकामा सोडतात आणि रिकाम्या सोडलेल्या अर्ध्या भागामध्ये 7 प्रकारचं कच्चं धान्य त्या ठिकाणी बांधलं जातं. नंतर निघते ती अंत्ययात्रा महाराज. 4 जण खांदेकरी येतात, ती प्रेत त्या ठिकाणी उचलतात. पहिला टप्पा असतो वेशीच्या बाहेर, गावाच्या बाहेर प्रेत ज्यावेळी काढलं जातं, पहिला टप्पा असतो महाराज. त्याला आपण काय म्हणतो? विसाव्याचा ओटा किंवा विसावा म्हणतो महाराज आपण. 1-2 मिनिटं त्या ठिकाणी विसावा दिला जातो. आता जिथे 7 प्रकारचं कच्चं धान्य त्या उपप्रावरणामध्ये बांधलेलं आहे, ते धान्य त्या ठिकाणी तर्पण करतात. बरोबर आहे ना? हा विधी बऱ्याच भागामध्ये होतो, बऱ्याच भागामध्ये होतही नाही. तिथून पुढे ज्यावेळेस ही अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये जातात, त्या ठिकाणी काष्ठ रचन करत असताना ती कसं सरण रचावं याचा सुद्धा शास्त्राने विधी सांगितलं महाराज. जर वडील जर गेले असतील ना, तर काष्ठ रचन करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं. जर आई गेली असतील तर अगोदर हळदीचं स्वस्तिक काढलं जातं, त्याच्यावरती काष्ठ रचन केलं जातं, त्याच्यावरती त्या ठिकाणी ते प्रेत ठेवल्या जातं. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा विधी होतो कुठला? जलतर्पण सोहळा. मुलगा त्या ठिकाणी पाणी पाजतो महाराज. ज्येष्ठ असणारा मुलगा त्या ठिकाणी वडिलांना पाणी पाजतो. पाणी पाजत असताना ते पाणी आपण हांड्याने, ग्लासने, कळशीने पाजतो का? कशाने पाणी पाजलं जातं? 5 बोटापैकी आपला अंगठा आहे ना महाराज, या उलट्या अंगठ्याने पाणी पाजलं जातं महाराज. का पाजलं जातं याचा विधी माहिती आपल्याला? कारण की या 5 बोटापैकी आपला अंगठा आणि तर्जनी या मधला जो भाग आहे हा पितृस्थानाचा भाग आहे. जोपर्यंत या ठिकाणी म्हणजे जे पाणी आपण या पितृस्थानाने अंगठ्याने त्या ठिकाणी पाजलं जातं, तेच असणारं पाणी त्या व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोहोचलं जातं. या 5 बोटापैकी 5ही बोटांचं काम हे भिन्न भिन्न आहे. अंगठा हा फक्त त्या ठिकाणी आपले गेलेले जे पूर्वज आहेत त्यांना पाणी पाजण्यासाठी, म्हणजे या ठिकाणी हे कार्य जे आहे हे 5 बोटाचं कार्य असणार काय आहे? भिन्न भिन्न आहे. ते पितृस्थान आहे. मधलं म्हणजे 1 नंबरचं जे बोट आहे, आपण हे बोट दाखवतो समोर, एखादी जर लांब असणारी वस्तू असेल महाराज, मंदिर असो किंवा इतर कुठलीही गोष्ट आपल्याला जर दाखवायची असेल तर दर्शक म्हणून वापरतात ते असणार हे बोट. आपल्याला सहज म्हणतो, हे बघा समोर जे दिसतंय ना,
आपण अंगठा दाखवतो का? समोर बघा तिकडं मंदिर दिसतंय, त्या ठिकाणी दर्शक म्हणून जे वापरलं जातं ती ही बोट आहे महाराज. त्याच्या शेजारी एक बोट आहे, त्याला काय म्हणतात? मध्यमा म्हणतात महाराज. आता ती प्रथा राहिली नाही, कारण पूर्वीच्या काळामध्ये अशी प्रथा होती की सकाळी सकाळी महिला उठल्यानंतर ज्यावेळेस आता ब्रश निघाले महाराज, पूर्वी काही ब्रश नव्हते. मग महिला भगिनी असो किंवा पुरुष वर्ग असो, त्यांनी काय करायचं? डाव्या हातावरती मंजन घ्यायचं, मिश्री घ्यायची, काय असेल ते, आणि त्या ठिकाणी जे मधलं बोट आहे ते मधलं बोट त्याच्यामध्ये बुडवायचं ना आपले दात घासायचे महाराज. म्हणजे मधल्या बोटाचं काम काय आहे ते. त्याच्या शेजारी आहे ही अनामिका नावाची उंगली म्हणतात किंवा बोट म्हणतो आपण त्याला. या अनामिकेचं काम काय आहे माहिती आहे आपल्याला? आपण ज्यावेळी भगवंताची पूजा करतो महाराज, त्यावेळेस भगवंताला तिलक करतो महाराज. ते बोट म्हणजे आपलं अनामिका आहे. आपण स्वतःला तिलक करून घेतो, ते बोट अनामिका आहे. आणि त्याच्यानंतर जे बोट राहतं महाराज एक शिल्लक, ती म्हणजे करंगळी. करंगळीचा वापर कुठे केला जातो? नाही माहिती? नक्की माहिती नाही? शाळेत गेले काय तुम्ही सगळे? नाही ना? शाळेमध्ये केला जातो महाराज, तो भाग वेगळा आहे. पण ज्यावेळी अनोळखी असणारी मुलगी त्या मुलीच्या गळ्यामध्ये मुलगा असणारा पुष्पहार घालतो, ती मुलगी एखाद्या अनोळखी मुलाच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालतात. आई वडिलाच्या सहमतीने मंगल अष्टक त्या ठिकाणी पडतात. मंगल अष्टक पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सप्तपदी केली जाते महाराज. ती सप्तपदी होत असताना त्या नवरा मुलाची जी करंगळी आहे आणि नवरी मुलीची करंगळी, ती दोघांची करंगळी एकामेकामध्ये त्या ठिकाणी धरली जाते आणि सप्तपदी घेतली जाते. म्हणजे दोन अनोखी असणाऱ्या जीवाचा संबंध जोडण्याचं कार्य कोण करते? करंगळी करते महाराज. संबंध, जीवाचा संबंध तोडण्याचं कार्य हा अंगठा करतो. आणि दोन जीवाचा संबंध जोडण्याचं कार्य जे आहे ती जीवनामध्ये कोण करतं? आपली करंगळी करते महाराज. पाचही बोटांचा इतिहास जो आहे तो वेगळा वेगळा आहे. मग या ठिकाणी अंगठ्याने आपण त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला पाणी पाजलं, जल तर्पण सोहळा त्या ठिकाणी या जीवात्म्याचा झाला. पुढचा प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी विधी आहे महाराज. जर आई गेली असेल ना, तर आईचं प्रेत हे पायाच्या बाजूनी पेटवलं जातं, अग्निदाग देतात ना. आणि वडील जर गेले असतील तर वडिलांचं प्रेत डोक्याच्या बाजूनी पेटवलं जातं. का? वडील ही फार मोठी असणारी जबाबदारी आपल्या जीवनामधली आहे, आणि फार मोठी जबाबदारी या ठिकाणी संसाराचं ओझं या वडिलांनी आपल्या खांद्यावरती मुलांच्या टाकलेलं असतं. वडिलांचं प्रेत जे आहे ते वडिलांचं प्रेत डोक्याच्या बाजूनी त्या ठिकाणी पेटवलं जातं. पुढचा विधी आहे, बऱ्याच भागामध्ये हा विधी होत नाही महाराज. ज्येष्ठ असणारा मुलगा जो आहे ना, त्यांनी दोन्ही हात आपल्या असे समोर करायचे, दोन्ही हाताचे कोपर आपले पोटाला लागले पाहिजे. कारण की आपल्या पोटामध्ये इडा पिंगला नावाच्या ज्या नाड्या आहेत ना, त्याला स्पर्श या ठिकाणी दोन्ही कोपराचा झाला पाहिजे. दोन्ही हात या ठिकाणी समोर करावे. आणि त्या हातामध्ये 7 प्रकारचे 1.25 फुटाच्या काठ्या असतात. त्याच्यामध्ये वड, उंबर, पिंपळ, चंदन, बिल्व, रुई, या ठिकाणी आंबा, हे जे आहेत 7 प्रकारच्या काठ्या 1.25 फुटाच्या. काय करायचं? एक प्रदक्षिणा घालायची आणि ती प्रेत ते जळत असतं. त्या प्रेतामध्ये एक काठी, एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की एक काठी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टाकायची महाराज. बऱ्याच भागामध्ये हा विधी होत नाही. काय असतं ना, की ज्यावेळेस ते जळणारं प्रेत असतं, संत महात्मे सांगतात, शास्त्रकार सांगतात की या ठिकाणी ती आता प्रेत शिल्लक राहत नाही. अरे देहम दहती यज्ञम भवती, तो यज्ञ त्या ठिकाणी चालू असतो. आजही आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये जर पाहिलं महाराज, पूर्वीच्या महिला चुलीवरती स्वयंपाक करायच्या. आपण कधी चुलीमध्ये वड, उंबर, पिंपळाचं लाकूड कधी आपण घालतो? घालत नाही. आता कीर्तनाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळामध्ये फार मोठे मोठे यज्ञ व्हायचे महाराज. यज्ञामध्ये संविधा त्या ठिकाणी ऋषी लोक व्हायचे. तर ती संविधा म्हणजे वड, उंबर, पिंपळ आहेत, या यज्ञाच्या संविधा आहेत. ज्यावेळेस आपण त्या संविधा असणाऱ्या या अग्नीमध्ये टाकू, त्यावेळेस ते जळणारं प्रेत हे प्रेत म्हणायला शिल्लक राहत नाही. तो त्या ठिकाणी यज्ञ चालू असतो. त्याच्या पुढचा विधी संत महात्मे शास्त्रकार सांगतात, ज्येष्ठ असणारा मुलगा त्याने आपल्या खांद्यावरती घट धरावा. घट घेऊन तो प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालतो आणि तो घट फोडला जातो. आपण कुठंतरी इकडं तिकडं पाहतो स्मशानभूमीमध्ये एक खडा त्या ठिकाणी उचलतो. आतापर्यंत त्या खड्याचं महत्त्व नसतं महाराज. जोपर्यंत हा खडा त्या गटाला लागत नाही तोपर्यंत याचं सर्वसामान्य महत्त्व असतं. आपण एखादा दगड त्या ठिकाणी उचलतो, खडा उचलतो आणि प्रदक्षिणा केल्यानंतर तो घड जो आहे त्या खड्याने फोडतो. त्या खड्याला काय म्हणतात? बऱ्याच भागामध्ये जीव खडा म्हणतात, काही काही भागामध्ये त्याला आश्मा असं म्हणतात. आता तो 17 तत्वाचा जो जीवात्मा आहे महाराज, त्या जीवखड्यामध्ये प्रवेश करतो. बरेच जण काय करतो, आपण तो जीवखडा आपण तिथंच कुठेतरी उषा पायथ्याला आपण ठेवतो आणि आपण घरी येतो. परंतु असं न करता तो जीवखडा सुद्धा आपल्यासोबत घरी घेऊन यायचा
एका कोऱ्या वस्त्रामध्ये बांधायचा. जिथं आपण 10 दिवस दिवा लावून ठेवतो ना, त्या ठिकाणी ठेवणं. रोज पानाडी ज्यावेळेस जेवण करतो, त्याचं स्नान वगैरे होतं, त्यावेळी या पितृस्थानाने त्या जीव खाण्याला सुद्धा काय करायचं, जल अर्पण करायचं. जर जल अर्पण केलं तर हेच असणारं जल त्या जीवात्म्यापर्यंत त्या ठिकाणी 10 दिवस हे असणारं जल त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतं महाराज. ही विधी जी आहेत ते जीवनामध्ये आपण केले पाहिजे महाराज. खऱ्या अर्थाने 10व्या दिवशी दशपिंड पाडलं जातं. मधलं पिंड असतं त्याला लिंगपिंड म्हणतात. आता या 10व्याच्या दिवशी आपण काय करतो, ज्यावेळेस हे दशपिंड जे आपण जलामध्ये नदीमध्ये प्रवाहित करतो महाराज, हा जीव खडा सुद्धा आता नदीमध्ये प्रवाहित करायचा. 10 दिवस हा जीवात्मा आपल्या कुटुंबाला बघत असतो. 13व्यापर्यंत आपल्या कुटुंबामध्ये असतो. म्हणून आजही बघा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबामधून निघून जातो ना, 10 दिवस घरामधल्या लोकांना असा भास होतो की हा माणूस अजून आपल्यामध्ये आहे. कधीतरी त्या व्यक्तीचा आवाज आपल्या कानावरती येतो. कधीतरी झोपेतून उठलं की असं वाटतं ही अजून आहेत आपल्यामध्ये, कुठेतरी बाहेर गेले असतील, कुठेतरी आजूबाजूला बघितलं की अचानक दिसल्याचा भास जीवनामध्ये आपल्याला होतो महाराज. का? कारण की 10 दिवस या ठिकाणी त्यांचा आत्मा आपल्या कुटुंबामध्ये असतो. पुढे 13वेचं अन्न जेवल्यानंतर या जीवात्म्याचा पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू होतो. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या, कारण की प्रथम पुण्यस्मरणापर्यंत हे करणं का गरजेचं असतं हे महत्त्वाचं आहे. पुढे या जीवात्म्याचा प्रवास त्या ठिकाणी सुरू होत असतो महाराज. पुढे जात असताना या जीवात्म्याला वैतरणी नावाची एक नदी लागते. ज्यांनी ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षामध्ये येईल. 13 दिवस हा जीवात्मा आपल्या कुटुंबामध्ये, पुढे वैतरणीच्या तीरापर्यंत जात असताना या जीवात्म्याला 28 दिवस लागतात. पहिले 13 अधिक 28 बरोबर किती दिवस झाले? 41 दिवस झाले. 41व्या दिवशी हा जीवात्मा त्या नदीमध्ये प्रवेश करतो. काय असतं हो त्या नदीमध्ये? पाणी असतं. काय असतं? भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं महाराज. 28 नरकाची घाण त्या वैतरणी नदीमध्ये वाहत असते. रक्त, मांस, फू, हाडाचे ढीग त्या ठिकाणी असतात. चढलेलं मांस त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये असतं. आपल्या प्रत्येकाचा प्रवास त्या नदीमधून त्या ठिकाणी होणार आहे. पण ऐका, ज्याने जिवंत असताना आपल्या जीवनामध्ये दानधर्म केला असेल, जिवंत असताना आपल्या स्वतःच्या हाताने गोदान केलं असेल, म्हणून बघा आजही प्रथा आहे की आपण 10व्याच्या दिवशी या ठिकाणी ब्राह्मण लोक सांगतात मुलांना की एखादी गोमाता जी आहे ती ब्राह्मणाला आपण दान देतो महाराज दशक्रियेच्या दिवशी. का? जशी आपली परिस्थिती असेल, कोणी पंचधातूची, कोणी सुवर्णाची, कोणी चांदीची, जशी आपली परिस्थिती असेल, का ही जर आपण ब्राह्मण देवतेला आता जर दान दिली ना तर आपल्या वडिलांचा पुढचा प्रवास कसा होईल? सोपा होईल. यांच्या मार्गामध्ये काही अडचणी ज्या आहेत ते अडथळे दूर होतील. जिवंत असताना माणसाने जर गोदान केलं ना तर त्या ठिकाणी त्या वैतरणी नदीमध्ये कामधेनू नावाची गाय असते, ती त्या व्यक्तीला ती नदी पार करत असताना सहाय्य करते. त्या व्यक्तीला, पुण्य आत्म्याला आपल्या पाठीवरती बसून ती नदी त्या ठिकाणी पार करते महाराज. पण ऐका, ज्याने जीवनामध्ये कधी दानधर्म केला नाही, ज्याने जीवनामध्ये कधी भगवंताचं नामचिंतन केलं नाही, ज्याने जीवनामध्ये कधी दुसऱ्याचं चांगलं होईल असं चिंतन ज्याने जीवनामध्ये कधी केलं नाही ना महाराज, त्या जीवाला बुडत 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 त्या घाणीने भरलेल्या नदीमध्ये गटकळ्या खात खात जावं लागतं. बरं, हा प्रवास काही 1-2 दिवसाचा आहे का? पटकन गटकळ्या खात गेला आणि पटकन नदी पार केली? बरोबर 59 दिवस ही नदी पार करत असताना लागतात. पहिले 41 अधिक 59 बरोबर किती दिवस झाले? 100 दिवस झाले महाराज. 100व्या दिवशी या जीवात्म्याने वैतरणी नावाची नदी त्या ठिकाणी पार केली. पुढे सुद्धा या जीवात्म्याला जात असताना 2 मार्ग लागतात. एक आहे देवमार्ग आणि दुसरा आहे यममार्ग. देवमार्गाने पुण्य आत्म्याला घेऊन त्या ठिकाणी जातात आणि यममार्गाने पाप आत्मा नेला जातो. यममार्गाने एवढा त्रास असतो महाराज, एवढी भीती दाखवली जाते. अरे मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहु चाल. यातना, दुःख, हे दुःख सहन करत करत एक एक विधिमंडल पार करत असताना सर्व विधिमंडल पार करायला या जीवात्म्याला 264 दिवस लागतात. पहिले 100 अधिक 264व्या दिवशी म्हणजे बरोबर 364व्या दिवशी या जीवात्म्याचा कालचा मुक्काम जो आहे, प्रथम पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशीचा मुक्काम हा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये होत असतो. बरेच जण म्हणतात चित्रगुप्त हा एकच वकील आहे. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस कधी कधी प्रसंग येतो ना त्यावेळेस वकील लावायला लागतो महाराज. आता कशामुळे काय ते मला म्हणजे माझं भागही नाही बोलण्याचं आणि तो विषय या ठिकाणी नाही. चित्र आणि गुप्त हे दोन्ही वेगळे वेगळे वकील आहेत. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये या जीवात्म्याचा मुक्काम त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी कर्म नावाचं काउंटर आहे.
कर्म नावाच्या काउंटरवरती या जीवात्म्याची फाईल रजिस्टर त्या ठिकाणी केली जाते. चित्र आणि गुप्त या दोन्ही वकिलाचा सही शिक्का त्या फाईलवरती पडतो. जीवनामध्ये जन्म झाल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत आपण किती चांगली कार्य केली ती लिस्ट एका बाजूला, किती वाईट कामं केली ती लिस्ट एका बाजूला, हे सर्व त्या वहीमध्ये लिहिलेलं असतं. हे दोघांचे सही शिक्के पडल्यानंतर ती वही या ठिकाणी कर्माची वही जीवात्म्याच्या हातामध्ये दिली जाते. आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी, आजच्या दिवशी पाठी 5 वाजता हा जीवात्मा धर्मराजाच्या नगरीकडे जाण्यासाठी निघतो. प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा. धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचं एक चेकर आहे. तो या ठिकाणी ती अगोदर फाईल बघतो, कुठल्या दरवाजाने याला आतमध्ये सोडायचं ते ठरवले जातं. जीवात्मा ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन धर्मराजाच्या नगरीमध्ये प्रवेश करतो. धर्मराजाच्या नगरीमध्ये असं या ठिकाणी चित्र आहे महाराज. भगवंताचं अष्टप्रधान मंडळ असं बाजूला बसलेलं आहे. धर्मराजे उंच सिंहासनावरती विराजमान आहेत आणि आपल्या कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेऊन एकटा जीवात्मा त्या धर्मराजाच्या समोर त्या ठिकाणी उभा आहे. आता सर्वप्रथम ती फाईल भगवंताची अष्टप्रधान मंडळ तपासतात. त्यानंतर ती फाईल आता धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज फाईल उघडून पाहतात आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले महत्वाचे 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात. जोपर्यंत हे 5 साक्षीदार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत कुठल्याही जीवात्म्याचा देहाचा निकाल हा लागला जात नाही. हे 5 साक्षीदार फार महत्वाचे आहेत. पहिला साक्षीदार आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. जेव्हापासून आपला जन्म झाला महाराज तेव्हापासून या प्रकृतीने एक क्षणभर सुद्धा आपली साथ सोडली नाही. ज्यावेळी प्रकृती आपल्यापासून वेगळी झाली त्यावेळी आपल्या घरामधल्या माणसांनी आपल्याला घराच्या बाहेर काढलं महाराज. म्हणजे देहामधून राम निघून गेला, देहामधून प्रकृती निघून गेली. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. पहिली साक्ष घेतली जाते प्रकृतीची. दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची. ज्या मातीमध्ये आज आपण बसलो, ज्या मातीला आई म्हणतो आपण, जी आई आपल्याला जगवते ही धरणी माता. बऱ्याच वेळा असं घडतं महाराज जीवनामध्ये, जर आपण काही चांगलं वाईट कर्म जीवनामध्ये करत असतो ना महाराज, कधी कधी आपण जाणून बुजूनही चुका करतो. आणि जाणून बुजून वाईट कर्म करणारे लोक, जाणून बुजून पाप करणारे लोकांना असं वाटतं जसं की मांजर ही डोळे झाकून दूध पित असते. तिला वाटतं की मला बघणारं कुणी, तुम्हाला माझी भाषा समजते ना, पण तिला वाटतं की मला पाहणारं कुणीच नाही. मी डोळे झाकले म्हणजे सगळ्यांनी डोळे झाकले, परंतु डोळे फक्त मांजरीने झाकलेले असतात, बघणारे सगळे असतात. तसं वाईट कर्म करणारा जो व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की आता मला कुणीही बघू शकत नाही. कदाचित ते वाईट कर्म कुठल्याही पद्धतीचं असो, पण या धरणी मातेची 24 तास नजर ही आपल्यावरती असते महाराज. दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची. तिसरी साक्ष घेतली जाते सूर्यदेवतेची. चौथी साक्ष घेतली जाते त्या ठिकाणी गणेश भगवंताची. 5वी साक्ष घेतली जाते चंद्रदेवतेची. या 5 जणांची साक्ष घेतल्यानंतर या ठिकाणी जीवात्म्याचा निकाल लागला जातो महाराज. तोही सहजासहजी नाही. आता पुन्हा भगवंताच्या दूतासोबत हा जीवात्मा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये पाठवला जातो. तो दिवस म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस असतो. या ठिकाणी या कुटुंबामध्ये बरोबर 12 वाजता आल्यानंतर आपल्या कुटुंबाने जो काही सोहळा या ठिकाणी थाटलेला आहे, जे काही पुण्यकर्म या कुटुंबाच्या हातून जीवनामध्ये घडलं आपल्या वडिलांच्या नावे, हे सर्व पुण्य हा सर्व सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्यांनी हा जीवात्मा पाहतो. आपल्या कुटुंबाला भरभरून या ठिकाणी आशीर्वाद असणारा या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी जेवढा पुण्य एकत्रित झालं हे सर्व पुण्य आपल्यासोबत घेऊन हा जीवात्मा पुन्हा भगवंतापर्यंत जात असतो. आता या 17 तत्वाच्या जीवात्म्याचे 3 भाग केले जातात. पहिला भाग प्रकृतीमध्ये विलीन होतो, दुसरा भाग पितृलोकामध्ये पाठवला जातो आणि तिसरा भाग आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त होतो. वर्षामधून 1 महिना असा असतो, 15 दिवस असे असतात की त्यावेळी पितर आपल्या घरी जेवणासाठी येतात. आता मधला जो भाग आहे जो पितृलोकामध्ये स्थित आहे तो पितर म्हणून पुन्हा आपल्या घरी त्या ठिकाणी जेवणासाठी येतो. हे सर्व विधी जर झाले महाराज तर हा जीवात्मा वरवरून आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतो. लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये कळत नकळत जर आपल्या हातून चुका घडल्या ना महाराजांनी, आपण देवाचे चरण म्हणजे भगवंताजवळ आपण गेलो, देवाला शरणागती आपण केली, भगवंताला सांगितलं की देवा चुकलो, देवा मी माफ कर मला, माझी चूक भगवंता पोटात घे. कदाचित आपण भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंत आपल्याला सहज माफ करतील, परंतु भगवंतापेक्षा
आपले पितरही एवढे डेंजर, एवढे खतरनाक असतात महाराज, एवढे खतरनाक असतात का आपण जर हे सर्व विधी जर आपण नाही व्यवस्थित केले महाराज, तर पितृलोकामध्ये हेच असणारे पितर आपल्या नावाने बोंबा मारतात. हकटा त्यांची करीती पितर वंशदुराचारी पुत्र झाला, वंशदुराचारी पुत्र झाला. हकटा त्यांची करीती पितर वंशदुराचारी पुत्र झाला, वंशदुराचारी पुत्र झाला. हकटा त्यांची करीती पितर, हकटा त्यांची करीती पितर वंशदुराचारी पुत्र झाला, वंशदुराचारी पुत्र झाला. हकटा त्यांची करीती पितर, हकटा त्यांची करीती पितर वंशदुराचारी पुत्र झाला, वंशदुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. रे आहा कटा त्यांची करीती पितर, आवाज वाढ भाऊ जरा. वंशी दुराचारी पुत्र झाला. त्या ठिकाणी ते जे पितर असतात महाराज आपल्या नावाने बोंबा मारतात. तिकडं पितर लोकांमध्ये त्यांनी आपल्या नावाने बोंबा मारल्या रे मारल्या, इकडं आपल्याही जीवनामध्ये बोंबा बोंब सुरू झाल्याशिवाय राहत नाही. आणि नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात. मग आपण ब्राह्मणाकडे बघायला जातो. नंतर ब्राह्मण देवता सांगतात तुम्हाला पितृदोष लागलेला, घडतं की नाही. मग नारायण नागबली करा. मग आपण 2-2 नाही 4-4 लाख रुपये खर्च करतो महाराज. परंतु हे सर्व करण्या अगोदर हे सर्व विधी व्यवस्थित करणं हे मुलांचं आद्य कर्तव्य आहे. आणि ज्यांना असं वाटतं महाराज की आपल्यानंतर आणि इथून पुढची परिस्थिती भयानक येणार आहे, मी सुरुवातीला बोलून गेले, तर जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना महाराज, तोपर्यंत आपल्या पुण्याची शिदोरी स्वतः आपण तयार ठेवली पाहिजे. कारण की ती शिदोरी जी आहे फक्त याच देहाने आपण कमवू शकतो महाराज. कारण अरे याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. देवेरीला देहा भजन गोबटा, 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 देवेरीला देहा भजन गोबटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. आ आ तोया झाला फाटा बाधिकेचा. हरिमुख गाता हरपण चिंता, हरिमुख गाता हरपण चिंता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. हरिमुख गाता हरपण चिंता, हरिमुख गाता हरपण चिंता, हरपण चिंता, हरपण चिंता. रे देवे दिला देह भजना घुमटा, तोया झाला फटा बाधिकेचा. दिला कशासाठी हा नरदेह, भजनासाठी दिला महाराज. परंतु या समाजामध्ये असे बरेच नग जन्माला येतात की आपला असणारा नरदेह जो आहे तो भजनासाठी नव्हे फक्त भोजनासाठी वाट लावतात. आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया, खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. कि भज मन नारायण
औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया 3.5 हाताचा नरदेह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला हा कधी पडेल महाराज हे सांगू शकत नाही आणि हा सहजासहजी प्राप्त होईल असंही अजिबात नाही कधी हा मानव देह प्राप्त होतो महाराज अरे पाप पुण्य समान समी तैस पाविजे कर्मभूमी पाप आणि पुण्य ज्यावेळी समान अवस्थेमध्ये प्राप्त होतं महाराज त्यावेळी आपण कर्मभूमीमध्ये म्हणजे या मृत्यूलोकामध्ये आपला जन्म होतो हा सहजासहजी होत नाही महाराज अनायासे प्राप्त झाला या देहाने आपण भगवंताचं नामस्मरण भजन कीर्तन या ठिकाणी करायला पाहिजे अनायासे प्राप्त झाला परंतु या नरदेहाची किंमत तुम्हा आम्हाला कळत नाही या नरदेहाची किंमत स्वर्गामधल्या अमर देवतांना कळाली महाराज म्हणून तर ते या मृत्यूलोकामध्ये जन्म प्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त करतात अभंगाचं पहिलं चरण स्वर्गचे हमाऱ्या इच्छेताची दारी वाजवा महिला स्वर्गचे हमाऱ्या इच्छेताची देवा स्वर्गचे हमाऱ्या इच्छेताची देवा इच्छेताती देवा स्वर्गचे हमाऱ्या इच्छेताती देवा स्वर्गचे हमाऱ्या इच्छेताती देवा स्वर्गचे हमाऱ्या इच्छेताती देवा स्वर्गीचे हमाऱ्या इच्छेताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा 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 मृत्यूलोकी वावा जन्मा नारायण नामे हो जीवन मोक्ष नारायण नामे हो जीवन मोक्ष मृत्यूलोकी भावा जन्मा 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 नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त हो जीवन मुक्त हो जीवन मुक्त स्वर्गीची अमारे इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्माम हा तुकोबाराय सांगतात की या मृत्यूलोकामध्ये आम्हाला देह प्राप्त व्हावा नरदेह प्राप्त व्हावा अशी स्वर्गामधली अमर देवता सुद्धा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात या मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म पाहिजे अनायासे आपला झाला महाराज या देहाने आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत करायला पाहिजे परंतु आपण करत नाही महाराज बऱ्याच लोकांना म्हटलं ना भजन करा कीर्तन करा लोक म्हणतात आम्ही काय म्हातारे झालो का म्हणजे बऱ्याच लोकांची अशी समज आहे की म्हातारा झाल्याच्या नंतर परमार्थ करावा पण ऐका आपण म्हातारेच हो याची गॅरंटी आहे का आपल्याला महाराज कोण कधी जाईल ना हे मात्र आपण सांगू शकत नाही या देहाला आपण कितीही जपून ठेवा एक ना एक दिवस हा 100% जाणार आहे महाराज तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली रे रहेगा पिंजरा खाली जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत
का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा. चल म्हटल्याबरोबर आपल्याला जावं लागेल. अरे ग्रासगिरी सत्ता हाती नाही. हातामध्ये घेतलेला घास आपण मुखामध्ये घालू आणि यमदेवता आल्यानंतर तो घास मुखामध्ये घालण्याची सत्ता सुद्धा आपली नाही महाराज. तो घास गिळण्याची सत्ता सुद्धा आपली नाही. या देहाला आपण कितीही जपून ठेवा महाराज. अरे आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ गया कोई बांधे जंजीरा. या मृत्यूलोकामध्ये जेवढे जीव जन्माला आले महाराज तेवढ्यांना जावं लागलं. या मृत्यूलोकामध्ये आलेल्या गुणवंत गेले, धनवंत गेले, कीर्तिवंत गेले, नीतिवंत गेले, भगवंतांना सुद्धा जावं लागलं महाराज. नवे संतांना सुद्धा आपला देह ठेवावा लागला. तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत म्हणजे जाण्याचा दिवस माणसाने कधीही विसरू नये. मानवी जीवनामधलं अंतिम सत्य म्हणजे माणसाचं काय आहे, मृत्यू आहे महाराज. एका स्मशानभूमीमध्ये फार सुंदर असणारं वाक्य लिहिलं होतं. आपल्या प्रत्येकाची खरी ओरिजिनल जागा ती आहे. अरे मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते. रे क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. शेवटी आपलीच माणसं स्मशानभूमीमध्ये सर्व विधी उरकून आपल्याला जाळून पुन्हा पाठीमागे येत असतात. हे घडणार आहे महाराज, आपल्याही जीवनामध्ये घडणार आहे. परंतु हे घडण्या अगोदर आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. ते संत महात्म्यांनी सांगितलं की आम्ही या मृत्यूलोकामध्ये आलो ना, ते भगवंतांनी सांगितलं, स्वर्गामधल्या देवतांनी सांगितलं. या मृत्यूलोकामध्ये आलो ना, भगवंताच्या नारायण नामाचं चिंतन करू. अभंगाचा दुसरं चरण. नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त. हा नारायण नामे हो जीवनमुक्त, 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 नारायण नामे हो जीवनमुक्त. हा नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त. कीर्तनी अनंत गाऊ गीते, 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 कीर्तनी अनंत गाऊ गीते. नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त, नारायण नामे हो जीवनमुक्त. कीर्तनी अनंत गाऊ गीते, 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 कीर्तनी अनंत गाऊ गीते,
नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. तुकोबराय सांगतात या ठिकाणी आल्यानंतर आम्ही भगवंताच्या नारायण नामाचं चिंतन करू, कीर्तन करू, भगवंताचं नामस्मरण करू आणि भगवंताच्या चरणी या ठिकाणी स्थित होऊ. अंतकरणापासून आपणही जीवनामध्ये भगवंताचं चिंतन या ठिकाणी केलं पाहिजे महाराज. बऱ्याच जणांना शंका येते, खरंच आम्ही जर भगवंताचं चिंतन केलं तर खरंच भगवंत आपल्या चरणाजवळ आम्हाला जागा देतील का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती प्रत्येकाची इच्छा असते महाराज की शेवटच्या क्षणी परमात्मा आपल्या समोर असावा. भगवंत सांगतात अरे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत्र याती समद भावम याती नास्त्यत्र संशयः. ज्यावेळी अंतसमयी जो कोणी व्यक्ती माझं स्मरण करील, म्हणजे असं भगवंत सांगतात अर्जुनाला, माझं स्मरण करील, माझं चिंतन करील, तो माझ्या गतीला प्राप्त होईल याच्यामध्ये यत्किंचितही संशय नाही. संशय बाळगायचा नाही, फक्त माझं स्मरण करायचं असं साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगत होते. पण ऐका, शेवटच्या क्षणी भगवंत आपल्या समीप दिसावा, देव समोर दिसावा आणि भगवंताचं नामचिंतन आपल्या मनाने अंतकरणापासून मुखाने आपण नाव घ्यावं. यासाठी आयुष्यभर आपण भगवंताचं चिंतन करणं हे गरजेचं आहे महाराज. बरं, ते चिंतन करत असताना ते चिंतन अंतकरणापासून काय काय म्हणतील ताई, आता आमचं आयुष्य कडाला आलं, म्हणजे आम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, मग आता भगवंत आम्हाला भेटतील का? का भेटणार नाही महाराज? अरे 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. अवघ्या 1 तासामध्ये खटवांग रायांनी या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. अवघ्या 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीने सुद्धा या ठिकाणी मृत्यूला जरी कवटाळ असेल महाराज तरी परमात्म्याची प्राप्ती या ठिकाणी जीवनामध्ये करून घेतली. आपल्यालाही त्याच 7 दिवसामध्ये जायचं. आपल्यासाठी 8वा दिवस येणार आहे का? आपल्यासाठी 8वा दिवस उगवणार नाही, पण त्या नारायणाचं चिंतन जे आहे आपण करायला पाहिजे महाराज. अहो तुम्ही आम्ही करू ना, चिंतन करू ना, आपल्यालाही परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये होऊ शकते महाराज. या भगवंताचं स्मरण केलं होतं महाराज. मी सांगून जाईल कथा प्रसंग. पंढरपूर पासून एक 40 ते 50-55 किलोमीटर अंतरावरती मंगळवेढा नावाचं एक गाव आहे. ज्यावेळेस आषाढीला पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी अनेक साधू संत, अनेक भक्त, अनेक सद्गृहस्थ, अनेक वारकरी आपला मेळावा, वारकऱ्यांच्या दिंड्या महाराज पंढरपूरला जातात. एका दिंडी संत महात्म्यांशी मंगळवेढ्यावरून त्या ठिकाणी चालली होती. या मंगळवेढा गावामध्ये ती दिंडी मुक्कामी थांबली. या मंगळवेढा गावामध्ये ज्या दिवशी दिंडी येणार होती महाराज, सर्व घरांच्या समोर सडा समर्जन आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लावलेले त्या ठिकाणी होते महाराज. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ्या काढलेल्या. संपूर्ण एवढा गाव सुंदर सजवलेलं, फार सुंदर सजवलेलं महाराज. परंतु त्याच गावाच्या बाजूला, एका बाजूला, खालच्या बाजूला एक घर होतं महाराज. स्मशान शांतता त्या घरामध्ये. एकटं घर एका बाजूला. घराच्या समोर कुठं रांगोळी नाही, घरामध्ये कुठं दिवा लावलेला नाही, घराच्या समोर कुठं सडा समर्जन नाही. त्या घरामध्ये एक 16.5 वर्षाची मुलगी राहत होती, एक कन्या. तिने पाहिलं, जेव्हापासून मी 5-6 वर्षाची होते, म्हणजे जेव्हापासून त्या मुलीला कळत होतं तेव्हापासूनचा तिने घेतलेला अनुभव. ती आपल्या आईला म्हणते, आई जेव्हापासून मला कळते तसं मी बघते, प्रत्येक वर्षी आपल्या गावामध्ये दिंड्या येतात ग. प्रत्येकाच्या घरी सडा, रांगोळी, सारवण, दिवे, प्रत्येकाच्या घरी ही लोक वारकरी मंडळी जेवणासाठी येतात. आपल्या घरी कधी या ठिकाणी हा सोहळा चालू असताना कधी आपल्या घराच्या समोर रांगोळी नाही, कधी सडा समर्जन नाही, कधी आपल्या घरामध्ये दिवा या ठिकाणी लागत नाही, स्मशान शांतता आपल्या घरामध्ये. आई, जसं प्रत्येक घरी ही वारकरी जेवणासाठी येतात ना, तसं आई आपल्या घरी काय येत नाहीत? 16.5 वर्षाच्या लेकीने आईला प्रश्न केला. आईला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. आईने सांगितलं, बाळा, माझ्या हातून वाईट निषेध असणारं कर्म घडलं, समाजाने माझा त्याग केलेला आहे. महाराज, एक वेश्या होती ती, आणि ही 16.5 वर्षाची एक वेश्याची मुलगी होती. समाजाने त्याग केला, निषिद्ध कर्म घडलं, वाईट कर्म घडलं. म्हणून चांगली लोक कधी आपल्या घराकडे बघत नसतात, वारकरी कधी आपल्या घरी जेवणासाठी येत नसतात. वाईट वाटलं महाराज या 16.5 वर्षाच्या मुलीला. आई, वारकरी जरी आपल्या घरी येत नसतील ना, तर बघ, कीर्तन चालू होईल आता, किमान आई कीर्तन करण्याचा अधिकार तरी मला आहे का? कीर्तन ऐकण्याचा अधिकार मला आहे का? मी जाऊ शकते का कीर्तन ऐकण्यासाठी? आईने सांगितलं, अगं जाऊ शकते, पण हे बघ, माणसामध्ये जाऊ नको, लांब कुठं तरी बघ, बस, जिथपर्यंत आवाज येईल तिथं लांब बस. गेली महाराज ती 16.5 वर्षाची पोरगी गेली. महाराजांचं संत महात्म्यांचं कीर्तन चालू झालं.
दिंडीतलं कीर्तन म्हणजे 1 तासाचं कीर्तन असतं महाराज. दिवसभर वारकरी प्रवास करतात, 1 तास संध्याकाळी कीर्तन होतं, नंतर भोजन होतं. त्या ठिकाणी कीर्तन सुरू झालं. ती मुलगी अशी लांब त्या ठिकाणी बसली. कीर्तनामध्ये महाराजांनी भगवंताचं वर्णन चालू केलं. मी अवघं उद्याचा मुक्काम आपल्या पंढरपूरमध्ये पडेल. या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी आपण चाललो ना. हा जगाचा बाप आहे. आपल्या जीवनामधले सर्व दुःख नष्ट करण्याची ताकद या परमात्म्यामध्ये आहे. आणि माझा देव एवढा सुंदर आहे. ती कीर्तन करते भगवंताचं वर्णन करत होती महाराज. माझा गोड असणारा परमात्मा, माझा विठ्ठल, माझा पांडुरंग. अरे सुंदर ते ध्यान उभे विठेवारी ओ सुंदर ते ध्यान उभे विठेवारी ओ सुंदर ते ध्यान उभे विठेवारी ओ सुंदर ते ध्यान करकटेवारी ठेवणे करकटेवारी ठेवण्या तुझी हार गळा कासे पीतांबर हो तुझी हार गळा कासे पीतांबर. परमात्म्याचं वर्णन सुरू होतं महाराज. अरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. माझा पांडुरंग परमात्मा एवढा गोड दिसतो, एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. अरे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. एवढं गोड परमात्म्याचं वर्णन या ठिकाणी कीर्तनकाराने केलं. फार सुंदर दिसतो माझा परमात्मा. आणि या परमात्म्याला भेटण्याकरता हजारो नाही कोट्यावधी लोक पंढरपूरमध्ये येत असतात. आपणही उद्या जाणार आहोत. आपणही त्या भगवंताला भेटणार. आपणही त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं. ही सर्व कीर्तन महाराज ती मुलगी ऐकत होती. या मुलीच्या मनामध्ये असा विचार आला, अरे एवढा परमात्मा सुंदर आहे महाराज. ही एवढी मुलगी सुंदर होती, एवढी सुंदर होती. ही त्या मुलीचं नाव आहे कान्होपात्रा. ही कान्होपात्रा एवढी गोड होती, एवढी सुंदर दिसत होती. एखादं वाळलेलं कमळाचं फुल जर असेल ना महाराज, आणि या कान्होपात्रेच्या हाताचा स्पर्श जर त्या फुलाला झाला ना, तर ते फुल सुद्धा टवटवीत होत होतं, उमललेल्या फुलासारखं. एवढी नाजूक असणारी ती कान्होपात्रा एवढी नाजूक होती महाराज. तिने जर पान खाल्लं ना, तर तिच्या गळ्यातून ते पान खाली उतरताना दिसायचं. एवढी नाजूक. तिला असा प्रश्न पडला, अरे मी एवढी सुंदर आहे, मग तो परमात्मा पंढरपूरचा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा तो माझ्यापेक्षा सुंदर असेल का? बघा कधी कधी एखादा व्यक्ती जर जास्त सुंदर असेल ना, त्याला असं वाटतं की अरे माझ्यापेक्षा सुंदर असेल का कोणी? प्रश्न पडतो महाराज. तिलाही प्रश्न उत्पन्न झाला, अरे मी एवढी सुंदर आहे, मग एवढं वर्णन या देवाचं केलं, कदाचित तो देव माझ्यापेक्षा सुंदर असेल का? बघायला पाहिजे त्या परमात्म्याला. महाराज घरी गेले नाही. वारकऱ्यांचं कीर्तन झालं, तिथंच जेवण केलं, तिथंच थांबली. दुसऱ्या दिवशी या वारकऱ्यांसोबत संत महात्म्यांच्या मेळाव्यामध्ये पंढरपूरमध्ये गेली महाराज ही कान्होपात्रा. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेचं स्नान केलं. वाळवंटामध्ये जिकडे तिकडे कीर्तन महाराज नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्याची संधी तिला प्राप्त त्या ठिकाणी झाली. कीर्तन त्या ठिकाणी नामदेवरायांचं ऐकलं, ज्ञानोबरायांची भेट झाली. आणि ज्ञानोबरायांचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबरायांनी तिला सांगितलं की आता तू भगवंताचं मंदिर सोडून कुठं जाऊ नको, आता तू पंढरपूर सोडून कुठं जाऊ नको. ठीक आहे म्हणली. संत महात्म्याचे शब्द या ठिकाणी कानी पडले. भगवंताचं स्वरूप पाहण्याची इच्छा होती, पण आता संत महात्म्याने सांगितलं ना, तू पंढरपूर सोडून कुठे जाऊ नको, आता घरदार विसरायचं, आता घरी नाही जायचं पुन्हा, आता फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं. मनामध्ये ध्यास घेतला आणि त्या सुंदर परमात्म्याला पाहायचं. तिचा रोजचा नित्यनियम सुरू झाला महाराज. काय करावं? पायामध्ये तिनं घुंगरं बांधावी आणि संत महात्म्यांच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या रावळामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत असताना नाचावं महाराज कान्होपात्रेने. आणि नाचत असताना मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. सुंदर परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याला बघितलं पाहिजे, भगवंताचं दर्शन जवळून घेतलं पाहिजे. महाराज बारीला लागली कान्होपात्रा. बारीला लागून ज्यावेळेस परमात्म्याच्या जवळ गेली, परमात्मा असा समोर या ठिकाणी उभा दिसला. अरे सांगितलं होतं की ऐकलं होतं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. या ठिकाणी या भगवंताचे हात ही कमरेवरती आहेत, विटेवरती परमात्मा उभा आहे. फार सुंदर वर्णन केलं होतं देवाचं. पण भगवंताला जवळून पाहिलं तर कसा दिसला देव? काळा दिसला महाराज परमात्मा.
अरे विटेवरचं भगवंत काळा दिसला आणि मनामध्ये म्हणू लागले, अरे काय हे संत महात्मे, काय वर्णन केलं होतं या देवाचं, फार सुंदर दिसतो, राजाचा सुकुमार दिसतो, बदनाच्या पुतळ्यासारखा दिसतो, आणि समोर बघितलं तर काळा दिसतो हा विठ्ठल, काळा दिसतो हा परमात्मा. पण आपण लागलो ना बारीला तर आपण दर्शन घेऊन जावं. ज्या अर्थी संत महात्म्याने सांगितलं त्या अर्थी स्वरूप जरी काळं असेल, अधिकार हा परमात्म्याचा सर्वसामान्य नसेल, गेलं पाहिजे जवळ. म्हणून जवळ जाऊन परमात्म्याच्या चरणावरती मस्तक नाही टेकवलंय कान्होपात्रेने. भगवंत किती नाजूक आहे नाही बघण्यासाठी, फक्त आपले बोट भगवंताच्या चरणाला लावलं महाराज. प्रकार असा घडला, एवढी नाजूक असणारी कान्होपात्रेने अलगद फक्त भगवंताच्या चरणावरती बोट ठेवलं, तर अलगद ठेवलेल्या बोटाने परमात्म्याच्या पायाला खड्डा पडला, आणि खड्डा पडलेला बघून दचकली महाराज. म्हणजे बाप रे, एवढा नाजूक आहे हा परमात्मा, अरे एवढा नाजूक आहे देव. मी स्वतःला एवढी सुंदर समजत होते, एवढी नाजूक मी जर पान खाल्लं तर माझ्या गळ्यामधून खाली उतरताना हे पान दिसतं, आणि माझ्यापेक्षा किती हा देव नाजूक आहे. रे माझं मी अलगात ठेवलेला बोट, या बोटाने पायाला खड्डा पडला परमात्म्याच्या. आता पुन्हा नाही रे या परमात्म्याचे पाय कधी सोडायचे नाही, या भगवंताच्या चरणापासून वेगळं व्हायचं. घरदार विसरली महाराज, पायामध्ये घुंगर बांधावे आणि भगवंताच्या रावळामध्ये या कान्होपात्रेने नाचावं. एक दिवस काय झालं, त्यावेळी पंढरपूर हे कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं महाराज. कर्नाटक प्रांताचा असणारा बिदरचा बादशहा किंवा बिदर बादशहा त्याला म्हणतात, तो बिदर ज्यावेळी कर वसूल करण्याकरता पंढरपूरच्या भागामध्ये आला, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं म्हणून त्या ठिकाणी आला महाराज. आणि दृष्टी पडली या कान्होपात्रेवरती. चौकशी केली महाराज, कोण आहे ही मुलगी. सांगण्यात आलं ही मंगळवेढा गावची आहे, एका वेश्येची मुलगी आहे. कान्होपात्राईचं नाव. काय करते दिवसभर, काही नाही, भगवंताचं नामचिंतन करते, दिवसभर नामस्मरण करते, पायामध्ये घुंगर बांधते, नामस्मरण करते, घरदार विसरली, घरी जात नाही. तो म्हटला महाराज, म्हटलं या कन्याची जागा इथं नाही, ही राजाच्या दरबारामध्ये, बादशाच्या दरबारामध्ये. मग हिला बोलून आणा, जर तसं ऐकत नसेल ना तर उचलून आणा, पकडून आणा, आणि कशी आणा महाराज. थरमान निघालं महाराज कान्होपात्रेला पकडण्याचं. ही बातमी कान्होपात्रेच्या कानावरती पडली. कान्होपात्रा भरधाव त्या ठिकाणी परमात्म्याकडे धाव घेतली या कान्होपात्रेने. मला सेवक त्या ठिकाणी पाठीमागं लागले होते. कान्होपात्रा जीवाच्या आकांताने पळत होती की मला हा देव सोडून कुठं जायचं नाही, मला परमात्मा सोडून कुठं जायचं नाही. धावत पळत ही कान्होपात्रा गेली. भगवंताचे चरण या कान्होपात्रेने धरले आणि या चरणावरती ही कान्होपात्रा नतमस्तक झाली. जसं डोकं या कान्होपात्रेने देवाच्या पायावरती ठेवलं महाराज, तसं डोकं बाजूला काढलंच नाही आणि आपले प्राण भगवंताला अर्पण करून टाकले, प्राण देऊन टाकले. सेवक कान्होपात्रेपर्यंत पोहोचले. सेवकांनी पकडलं या कान्होपात्रीला, पण जसं मस्तकाला हात लावला महाराज, मस्तक हे खाली पडलं, कारण की जीव दिला होता भगवंताच्या चरणावरती. प्राण त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती दिला होता. सांगितलं गेली, आपल्यामधून निघाली. कान्होपात्रेचं प्रेत त्या ठिकाणी खाली पडलं, प्रेत खाली पडलं आणि सर्व ब्राह्मण लोक, ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी म्हणजे एकत्रित झाले महाराज. कुणी म्हटलं या कान्होपात्रा जी आहे ही अपवित्र आहे, भगवंताला देखील वाटवलं हिने. अरे वेश्येची मुलगी आहे ना, हिला रावळाच्या बाहेर काढा, हिला पंढरपूरमध्ये सुद्धा जाळू नका, हिला मंगळवेढ्याला नेऊन जाळा. महाराज 4 प्रकारचे असणारे सर्व जे वेद आहेत ना, एका एका वेदाचा अभ्यास ज्या ब्राह्मणांनी केला, प्रत्येकाने आपले आपले विचार मांडायला सुरुवात केली. पण त्या ठिकाणी त्याच भगवंताची असणारे पुजारी त्यावेळी अनंत शास्त्री, ज्यांना प्रल्हाद काका बडवे असं म्हणतात महाराज, ते त्या ठिकाणी आले. एकनिष्ठ असणारे भगवंताचे भक्त, अनन्य भावाने भगवंताची पूजा करणारे. त्यांनी सांगितलं शांत व्हा सगळे, कान्होपात्रेला कुठं पंढरपूर सोडून बाहेर घेऊन जायची अजिबात गरज नाही. कुणी म्हणत होतं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जाळा, कुणी म्हणत होतं वाळवंटामध्ये नको, पंढरपूरच्या बाहेर काढा. प्रल्हाद काका बडवेंनी, अनंत शास्त्रींनी सांगितलं शांत बसा, असं काही करू नका. एक रात्रभर या कान्होपात्रेचं प्रेत जे आहे या भगवंताच्या रावळामध्ये राहू द्या, मी रात्रभर राखण थांबतो. जो आदेश परमात्मा देईल ना, कारण की ही मुलगी काही सर्वसामान्य नसेल, हिने साक्षात भगवंताच्या चरणावरती प्राण सोडले, अधिकार सर्वसामान्य नाही. जो आदेश माझा परमात्मा देईल ना, तसा हिचा अंत्यविधी आपण करू. रात्रभर प्रेत भगवंताच्या मंदिरामध्ये ठेवलं. प्रल्हाद काका बडवे सुद्धा त्या ठिकाणी झोपले महाराज. बरोबर रात्री 2-2:30 वाजता स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या प्रल्हाद काका बडवे अनंत शास्त्रींच्या स्वप्नामध्ये गेल्याने देवाने सांगितलं, हे अनंता, सांगतो तोही अनंत आहे आणि ज्याला स्वप्नामध्ये दृष्टांत देतात महाराज तो सुद्धा अनंत आहे. ही अनंता
ही जी मुलगी आहे ना, ही कान्होपात्रा अरे फार पवित्र आहे. हिचा अंत्यविधी पंढरपूरच्या बाहेर नाही, माझ्या रावळामध्ये माझ्या उजव्या हाताला या कान्होपात्रेचा अंत्यविधी करा. सकाळी सर्व लोक जमले महाराज. या कान्होपात्रेचा अंत्यविधी भगवंताच्या रावळामध्ये परमात्म्याच्या मंदिरामध्ये उजव्या हाताला झाला. आणि अंत्यविधी झाल्यानंतर 15 दिवसानंतर महाराज ज्या ठिकाणी कान्होपात्रेची माती झाली होती ना, ज्या ठिकाणी कान्होपात्रेचा अंत्यविधी केला, त्याच रावळामध्ये एक झाड उगवलं महाराज 15 दिवसानंतर. आजही ते झाड आपल्याला बघायला मिळतं. पंढरपूरला गेलो ना आपण चोखोबऱ्यांचं दर्शन घेतो, नामदेव पायरींचं दर्शन घेतो. पायरीला लागून जर भगवंताचं दर्शन घ्यायचं ना महाराज, परमात्म्याच्या अगोदर कुणाचं दर्शन घेतो आपण महाराज? ते झाड असं खाली येतं ना, साखर दंडाने बांधून ठेवलं, ते कान्होपात्र्याचं झाड त्याला म्हणतात. अगोदर प्रत्येक असणारा संत महात्मा एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एक वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानपात्राला देवान मंदिरात जागा दिली. कानपात्राला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायारी. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायारी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाची पंढरी. तिला नाथन श्री हरी तिला दाखवा पंढरी. तिला दाखवा पंढरी. तिला दाखवा पंढरी. पंढरी महाराज परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा दिली. आजही आपण या कान्होपात्रा या वृक्षाचं आपण दर्शन करतो. नंतर परमात्म्याचं दर्शन जीवनामध्ये आपल्याला घडतं महाराज. हे फक्त त्याच्या जीवनामध्ये घडू शकतं ज्याने अंतःकरणापासून भगवंताचं स्मरण केलं, अंतःकरणापासून भगवंताच्या नामाचं चिंतन केलं. हे कान्होपात्राच्या जीवनामध्ये घडलं. आपण जर अंतःकरणापासून भजन केलं तर आपल्याही जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती आपल्यालाही होईल महाराज. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी दोन्ही हात वरती करून भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. त्या ठिकाणी ज्यांचं असणार आहे प्रथम पुण्यस्मरण आहे अशी असणारे कैलासपाशी हरिभक्त परायण बाबाजी रंभाजी खेडकर. उत्तम असणारी गती भगवंताने त्यांना दिलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामधला बाप जाणं, आपल्या जीवनामधले वडील जाणं आणि तरुण वयामध्ये पत्नीचे पती जाणं, आई वडील जिवंत असताना, वडील जिवंत असताना मुलाचं जाणं, ज्या मुलाने वडिलाचं पिंडदान करायला पाहिजे महाराज, त्या ठिकाणी त्याच वडिलांना आपल्या मुलाचं पिंडदान बघण्याची वेळ जर येत असेल महाराज, ही फार मोठी असणारी दुःखाची गोष्ट असते. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई आणि वडील हे दोन असणारे तत्व जीवनामध्ये जिवंत आहेत महाराज, तोपर्यंत आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आमचे संत महात्मे सांगतात का करावी? जोपर्यंत आई आणि वडील हे दोन तीर्थ आपल्या घरामध्ये जिवंत आहेत ना, तोपर्यंत आपण नाही तीर्थयात्रा केली तरी चालते. का? कारण माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी. अरे इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता उदंड देसी, नाही जीवाला घोर, माऊली देवाहुनही थोर. आपली आई आणि आपले वडील जे आहेत महाराज, ते खऱ्या अर्थाने भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारं तत्व मानलं आहे. नाहीतर बघा, मी नेहमी सांगत असते, आपण वारकरी संप्रदायाची सेवा करतो, पंचरत्न हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरीचे पारायण, गाथेचे पारायण, गावामधलं कुठलं कीर्तन सोडलं नाही, आळंदी पंढरपूर जाई महिन्याचे वारकरी, एवढा जरी परमार्थ ज्वलंत आणि जिवंत आपल्या जीवनामध्ये असेल
आणि आपल्या चालण्या बोलण्या वागण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे आपले वृद्ध आई वडील त्यांचं अंतकरण मन जर दुखावल्या जात असेल महाराज, तर तो परमार्थ भगवंताला मुळीच मान्य नाही. भगवंताला तो परमार्थ देखील मान्य नाही महाराज. कारण की जीवनामध्ये आई वडील जाणं हे दुःख काय असतं हे लग्न झालेल्या मुलाला अजिबात विचारू नका रे. ज्या लेकराची लहानपणी आई गेली ना, त्या लेकरांना विचारा की आई वडील जाणं हे दुःख म्हणजे काय असतं महाराज. आपल्या गावापासून आळंदी काही जास्त लांब नाही. आळंदी तीर्थक्षेत्र आहे. जगामध्ये जेवढे काही संसाराने तापलेले जीव आहेत ना, ज्याच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न झालं, त्यांनी आपलं दुःख निवारण करण्याकरता रे ज्याच्या जीवनामधले आई वडील गेले, ज्याच्या जीवनामधले नातेवाईक गेले, जे अनाथ अशा पद्धतीने जीवन जगतात महाराज, त्याने माऊली ज्ञानोबांना आई म्हणावं, आळंदीला यावं, समाधीवरती नतमस्तक व्हावं आणि आपलं दुःख माऊलीच्या समाधीला त्या ठिकाणी सांगावं. परंतु आज लाखोची गर्दी या ठिकाणी आळंदीमध्ये भरते महाराज समाधी सोहळ्याच्या वेळी. परंतु याच माऊली ज्ञानोबांना सुद्धा आपल्या स्वतःच्या आई वडिलाचं प्रेम या समाजाने नाही मिळू दिलं. आज लाखोनी उत्सव त्या ठिकाणी भरतो, परंतु माऊली ज्ञानोबा आपल्या स्वतःच्या मुखाने या ठिकाणी सांगतात, अरे मी जगाची आई झालो. मला विश्व माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. ज्याला कोणाला आई वडील नाहीत ना, त्यांची मी आई झालो. मला अनाथाची माय म्हणतात, मला योग्यांची माऊली म्हणतात. ते मी माझ्या जीवनामध्ये मी ज्ञानेश्वरी सारखा विराट असणारा ग्रंथ सांगितला. सच्चिदानंद बाबाच्या म्हणजे मृत व्यक्तीला जिवंत करून त्यांच्या हाते कर्मी हा ग्रंथ लिहिला. सर्व प्राण्यामध्ये निर्बुद्ध असणारा प्राणी रेड्याच्या मुखामधून मी वेद वदवून घेतला. रे निर्जीव असणारी भिंत चालवली, या ठिकाणी मस्जिद बोलायला लावली. एवढा मोठी क्रांती मी माझ्या जीवनामध्ये केली असेल. परंतु बघा ना, माझ्या जीवनामध्ये हे सर्व केल्यानंतर कौतुकाची थाप टाकणारे माझे वडील विठ्ठलपंत हे बघण्यासाठी आज जिवंत नाहीत. मायेने माझ्या मस्तकावरून डोक्यावरून हात फिरवणारी माझी प्रेमळ आई रुक्मिणी आईसाहेब, ती आज माझ्या जीवनामध्ये नाही. मला या समाजाने माझ्या आई वडिलांचं प्रेम मिळवू दिलं. म्हणजे जे जगाची आई झाली महाराज, त्यांना सुद्धा आपल्या आई वडिलांची उणीव या ठिकाणी जीवनामध्ये बसली. आपण सर्वसामान्य जीव आहोत. अरे आज मस्तकावरती आलेला सूर्य जर मावळतीला गेला ना, दुसऱ्या दिवशी नव्याने पुन्हा उगवेल तो. पण एकदा माती आड गेलेली आई आणि वडील, आपण लाख जरी प्रयत्न केले की आईला वडिलांना पुन्हा बघायचं आपल्याला, तर ती गोष्ट आता शक्य नाही. जोपर्यंत आहेत ना जिवंत, तोपर्यंत त्यांना सांभाळा महाराज. फार काय अपेक्षा त्यांना नसते. 4 शब्द सुखाच्या जीवनामध्ये आपण त्यांना बोलावे महाराज. नाहीतर बघा, हे कलियुग आहे. कलियुगाची नीती धर्म असा आहे, आज आपण जी निसर्गाला देतो महाराज, जी आज आपण आपल्या आई वडिलांसोबत वागतो ना, तेच पुढं दुपटीने आपल्या मुलं आपल्या सोबत वागतील. याच्यामध्ये बदल होणार नाही. शेतकरी वर्ग आहोत आपण. आपण जर शेतामध्ये धान्य पेरलं ना, तर एक बीज जर आपण त्या शेतामध्ये पेरलं ना, एक गोणी जर धान्य आपण त्या शेतामध्ये पेरलं, तर त्याच्या लाखो म्हणता येणार नाही महाराज एका गोणीचे, पण बरंच असणारं धान्य त्याच्यामधून उत्पन्न होतं. जी निसर्गाला 1 पट दिलं, 10 पट निसर्ग पुन्हा आपल्याला परत करतो महाराज. त्याच्यामध्ये आपलं पाप पुण्य सुद्धा येतं. आपण जे प्रेम आपल्या आई वडिलांना देणार आहोत ना, तेच 10 पटीने पुन्हा आपल्याला पाठीमागे रिटर्न भेटणार आहे. म्हणून जीवनामध्ये नाही आई वडिलांसाठी ना, तर आपल्या स्वतःसाठी तरी आपण जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली पाहिजे. देशाची सेवा केली पाहिजे, धर्माची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे, संत महात्म्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. या कुटुंबाने वारकरी संप्रदायाची सेवा खऱ्या अर्थाने केली महाराज. मी सांगितलं की ज्यांचं पुण्यस्मरण आज आहे, त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी कीर्तनकार आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. फार मोठं असणारं दुःख काळने या ठिकाणी त्यांना दिलं, परंतु हे दुःख पचवण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य खऱ्या अर्थाने भगवंताने त्यांना देवो. रे याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा आधीच गोड व्हावा. खऱ्या अर्थाने या जीवात्म्याचा शेवट गोड झाला म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या 135 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. या सर्वांनी फार सुंदर या ठिकाणी साथ केली. अंतकरणापासून या सर्वांचे आभार. मृदुंगाचार्य हरिभक्त परायण वेदांत महाराज सोसे, त्यांनी फार सुंदर असणारा मृदुंग वाजवला. आणि या ठिकाणी बाल मृदुंगाचार्य ज्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे ना, अशा आवांचे नातू म्हणजे कार्तिक महाराज बनकर,
जे सुखदेव महाराज बनकरांचे सुपुत्र आहेत. महाराज फार सुंदर असणारे, एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या ताकदीने पखवाज वाजवणं एवढं सोपं नाही महाराज. त्याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. कारण की पहा, कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि हा खऱ्या अर्थाने परमार्थ मार्गाचा वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अंतकरणापासून या छोट्या बाळाचे अंतकरणापासून आभार मानेल. माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतकरणापासून त्यांचे आभार मानेल. बरेच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतकरणापासून याही सर्वांचे आभार या ठिकाणी मानेल. माझा आवाज काय एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आदरणीय साऊंड सिस्टीमवाले भाऊ, अंतकरणापासून तुमचेही आभार मानेल. आणि आपलं कीर्तन जे आहे ते कीर्तन शूटिंग ज्या दादांनी केलं अंतकरणापासून, त्यांची अंतकरणापासून खऱ्या अर्थाने आभार मानेल. ज्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झाली होती अशी असणारे आदरणीय या ठिकाणी बनकर महाराज, अंतकरणापासून त्यांचे सुद्धा मी आभार मानेल. झालेली सेवा सर्व संत महात्म्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली